आपल्या काकीच्या यांच्या मस्तपैकी चालल्या ते पोळ्या पोळ्या आहेत ना, पोळ्या चालली तर इथं मित्रांनो ठिकाणी आपली आमटी मित्रांनो मसाल्याची याची ग्रेव्ही एवढी मस्त झाली, वासाची एकदम खमून सुटलाय. पप्पड बघा कसं का काढले पप्पू, ए पप्पू मेरा आल्या तर इकडं सगळी मेरा आली आतमध्ये मित्रांनो. दादांचं मस्तपैकी चाललंय पानं वावायचं. सुईद्वारेने वावताय ना दादा? नाही नाही, हाताने हातानेच वावताय. तर मित्रांनो आज आपली शेडची पूजा आहे आणि पूजा असल्यामुळं आपले आई दादांना तर उपवास. मित्रांनो रात्री लांडग्याने ना याच ठिकाणी आपला मंदोरा तोडला हा, आणि हा म्हणजे गाठ मध्ये गेलती मध्ये मंदोरा करांडला. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आहे आपल्या राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो आज काय आहे माहिती आहे का, आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्याच मुहूर्तावरती आपण धरलेलं आहे आपल्या मेंढरांचं जे घर आहे त्या घराची आज आपली आहे पूजा नाही का. आपल्याला म्हणजे असं बरेच जण म्हणले आता तुम्ही एवढं खर्च केला आहे बांधले तर त्याची पूजा बिजा करून घ्या. तर मित्रांनो आज चांगला सणासुदीचा मुहूर्त बघून आज आपल्या मेंढरांच्या घराची पूजा होणार आहे या ठिकाणी. आणि आज आम्ही कशी पूजा करणार आहे काय करणार आहे ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहिजे. चला तर मग. तर मित्रांनो या ठिकाणी आपली मेंढरं बी आणल्यात आहे आज येरवाळीत सगळी. अर्चो काय आहे मग आज नागपंचमी मेहंदी मेहंदी काढली का दाखव. हो का आपल्या अर्चोनी बघा मित्रांनो कशी काढली मेहंदी मेहंदी काढली. बाबू बाबू तू काढली वय दाखव, बाबूची दाखव. वा 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 आपल्या बाबूनी सुद्धा पुरीनवानी मेहंदी काढलेला का. पोळ्या खायच्या काय आज सुट्टी असेल मग शाळेला सुट्टी आज मित्रांनो सणासुदीची. आज खुशीत गडी मेहंद्या बिंद्या काढून सणासुदीच्या ओके आहेत सगळी. ते आपली आक्कूबाई लाज ते काय रे पोर हा आक्कू आईला पोळ्या खायची नाही वर. जिलेबी कोण खाणार जिलेबी हा नाही नाही नंतर पूजा बिजा झाली आहो जेवायच्या टायमाला खायचं सगळ्यांनी. शिंबरी पोर ए हिचं नाव काय रे संजीवनी. हा संजीवनी आणि सोनल आपली चंडर मंडर गँग. कोण कोणाला मारतर यांच्यात ही बारकी लय मारती वाटते तिला अक्कूला. ही आपली लय गरीब माणसांसमोर लय गरीब बघत बसती पण नंतर अशी एकटी गावल्यावर बार मारते तिला. आपल्या काकीच्या यांच्या मस्तपैकी चालल्या ते पोळ्या पोळ्या आहेत ना, पोळ्या चालली तर इथं मित्रांनो. हे आपलं आता आपल्याला व्हिडिओ घ्यायला लेट झालं. या ठिकाणी आपलं हे कुरडया भजी बिजी सगळं बनवून झाले. या ठिकाणी बघा हे आपले भजी बिजी मस्तपैकी बनवले तर या नो. या ठिकाणी आपली आमटी बनवायची आहे. काय बनवायचे? सांबर आमटी. पूजा आपल्या मेंढराच्या नवीन घराची पूजा बिन सण बिया सणासुदी दिवशी धरली आपली पूजा. या ठिकाणी बघा मस्तपैकी मसाल्यांची ग्रेव्ही तयार केली आणि आपली आमटी एकदम खतरनाक. ठिकाणी आपली आमटी मित्रांनो मसाल्याची याची ग्रेव्ही एवढी मस्त झाली, वासाची एकदम खमून सुटलाय. आपलं पब्लिक आत बाहेर यायला जायला रस्ता. आणि आपलं नाना नाना काय चाललंय? हे माळ बनवतो या. हे आपलं शेडला तोरण आहे ना, हे तोरण म्हणतात का माळ? तोरण 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 हो का मित्रांनो आंब्याच्या पानाचं. दादा तोरणच ना? हा तोरण बनवतोय नाही. हा आज पूजा मस्त बिक्या शेडची पूजा आहे तेव्हा तोरण बनवायला लागतं आणि सण बी त्यातून. हा हे तोरण बनवतोय. तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपली समय बिमय सगळे आणले. बेराडाची जागा बी एकदम मस्त झाली ना, फरशी सारखं झालंय का? फरशी सारखं बघा एकदम असं म्हणजे वर्ण सिमेंट आणि कोबा केलाय एकदम खतरनाक. मेट्र बी आणल्या ते आज आपली घडीवर. शेडबिडी एकदम मस्त आहे. आपलं केळीची पानं त्यांनी म्हणजे ना आपल्याला ब्राह्मण काकांनी जे सांगितलं होतं 5 केळीची पानं आंब्याचा डाळा बिळा आणा. केळीची पानं दादांनी आणली, आंब्याचा डाळा आम्ही आणलाय मस्तपैकी. आता दादा वळून घेतात ते सगळं. ओ आरा 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 पोरीचा व्हिडिओ काढायला लागलो आणि पोरीने सीताफळ फेकून दिलं. काय रे का फेकलं हा? बघो बघो शाळा नाही वय आज सुट्टी काय? आपल्या काकीच्या चालल्यात मस्तपैकी पोळ्या लाटायचं.
नो पाऊस आलाय या ठिकाणी आणि आपली सगळी मेहर पळाली बघा शेडमध्ये. सगळी बसली होती इकडं निवान. अजून काय कायांना माहीतच नाही झालं इकडं आपल्याला शेडात उभं राहायला जागा आहे. आणि बाकीची ज्यांना माहीत झालं ती बघा येऊन उभे राहिली ना मस्तपैकी. निवारा कशाला म्हणतात, एवढा मोठा निवारा तयार केला यांच्यासाठी. आपली सगळी मेहर आली इथं निवाऱ्याला. आपल्या भाऊंची मेहर बघा लगेच शिरली पालात. आता ज्या मेहरांना माहिती आहे ती लगेच पालात शिरली. असे थोडा जरी आता मेंढर मित्रांनो ह्या दिवसात थोडा जरी पाऊस आला ना सगळी मेहर अशी निवाऱ्याला पळतात. कारण का तर गार लागतं मित्रांनो. हे पाऊस ना रिमझिम असते तर ह्यात वारं असतं. वाऱ्याचं गारठ्या गोरठ्याची आपली मेहर निवारा लागतोच मेहराला. पप्पड बघा कसं का काढले पप्पू. ए पप्पू पावसाने पप्पू बघा. असं मित्रांनो रात्री एवढा पाऊस येत होता तरी वाघरीपाशी रासार बसून होता आपला पप्पू. मेहर आल्या तर इकडं सगळी मेहर आली आतमध्ये मित्रांनो. हो का दादांचं मस्तपैकी चाललंय पानं वावायचं. सुईद्वारेने वावताय ना दादा? नाही हाताने. हातानेच वावताय होई. हे पानं मित्रांनो बघा आपलं दादा हाताने तिळं मारतात आहे त्याला. वरचं ते पानाचं जे आपलं बुडकं आहे त्याला बांधतात आहे. आपली शेरड मेंढर सगळी आली ते. ओय लाडू ओय काय रे बघा कसा आहे पुढे आणतोय आता. यांचीच मजा आहे इथं तारक पुढे आलायला. त्याला त्याची मम्मी भेटा नाही. कसं आहे आपलं बाळ होय अर्चू? चांगलं आहे का? अशी कुकरी करड धरायला याला लय बारके पोरं ताप देतात. त्यांचं प्रत्येकाची आवड असते. माझं ये तुझं ये. पाहुणं आलं आपलं. बरं आहे तुमचं बरं आहे का? आलं तोरण बांधायचे मित्रांनो. आता आपलं भाऊ आणि बापू हे तोरण बांधणार आहेत. आपलं सास्तर मला जेव्हा करून पोरी येड्यावर बांधायचे काय? काय बनवायचे आहे आता? आता हे मेटक्याला बेसन बनवायचे बाबू यायला लवकर. मग आता हे मेटका उपाशी जाण्याची मसाला टाकायचा. बेसन मित्रांनो या ठिकाणी बेसन तयार होते. आता आम्हाला काय मिरच्या नाही तर मिरच्या इथं काय जवळ नाही मिरच्या. मग आता बेसन मसाला टाकून बेसन भारी लागतं. आपलं मेंढक्यांसाठी आता लय उशीर झालाय. आणि आपलं बकरी कर उपाशी राहते का? ब्राह्मण काका काही आहे नाही त्यामुळं आपलं आता बेसन खाऊन जायची. ना काय चाललंय मग? हा पूजाचा कार्यक्रम. हो बाबूने तर नवीन हा टाइम झाला येत्राव सोडायच्या. बाबू नवे कपडे बिपडे घालून बाबू आलाय आपला. काय मित्रांनो या ठिकाणी आपलं बेसन करायचे वाईज. आमटी तर तयार झाली. हो का आमटी एकदम मस्तपैकी आमटी तयार केली आपली. आमटी भात बेत खायला मस्त. कसे गडी आज पहिल्यांदाच आली तर ती एकदम खुश झाली. ते अंग बिंग घासती ते या तारा तोराला. यांचं अंग खाजवत असेल मळानी असं चांगलं घासून घेते ते या. हो या ठिकाणी मस्तपैकी आपलं बेसन तयार होत आले. आता तयार झालं ना? अजून व्हायचंय. अजून चाललंय त्याचा मस्तपैकी कार्यक्रम. बेसन आपल्या मेंढक्यांना कारण का आता मेंढरांना लय उशीर झालाय. काकांना येणार अजून लय टाइम आहे. या ठिकाणी आता आपलं तोरण बांधले दादांनी हो का. आणि या ठिकाणी हे मध्ये काय झालं मायाकून झाला याचा गुतोडा. आणि हा गुतोडा झाल्यामुळं मग ते मध्ये असंच राहिलं. ते गुतोडाच नाही का नाही त्याचं काढीत होतं आम्ही. असं गुतोडा एकदा एखाद्या पानं मग त्यांना पुन्हा नवीन पानं जोडली इकडं.
आताशे आपलं हे तोरण बांधून झाले या ठिकाणी. गोलेड्या बांधायचे दादा, गोलेड्या बांधायचे का? गोलेड्या पार त्या कोपऱ्या म्हणजे असं सगळे ह्याला जेवढं आपलं बिराडाचं जागा आहे ते दाखी तोरण बांधायचे. तर या ठिकाणी पीठ कमी पडलेलं मित्रांनो. आपली आई मस्तपैकी पीठ मळते. काकीचं चाललंय मेंढक्यांना चपात्या बनवायचं. पळायला लागली, पूजा कधी व्हायची? पूजा करून जाऊ. तर मित्रांनो आज आपली शेडची पूजा आहे आणि पूजा असल्यामुळं आपले आई दादांना तर उपवास आणि आई दादांना उपवास असल्यामुळं आपल्या मेंढराकडे तर जावं लागणार, कारण का आता 12 वाजून गेले ते आणि आपलं ब्राह्मण काकांती आता 12 वाजता आली. मग 12 वाजता आले त्यामुळं आपल्या आईला दादाला उपवास असल्यामुळं आई दादा पूजेला बसणार आहेत. तर मग आपली मेंढरं कोण हलवणार? तर म्हणलं मी जातो मेंढराकडं. तर मित्रांनो मी मेंढरं घेऊन आलोय. त्याकरता आपल्याला पूजेची तिथली काही शूटिंग घेता येणार नाही. पण मित्रांनो संध्याकाळी आपण घरी गेल्यानंतर जे काही जेवण बिवण असन जिलबी बिलबी सगळी असं संध्याकाळचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. आणि त्याचबरोबर आज आपल्या मेंढराकडचं थोडंसं वातावरण. तर मित्रांनो आता आपल्याला पूजेची काही शूटिंग नाही घेता आली. सकाळी आपली मेंढरं घेऊन आलतो चरायला. तर मित्रांनो आता मस्तपैकी भागले आपल्या मेंढरांचं. हे आता वरणवायज माथ्याने चारले आणि शेरडांचं भागलं नव्हतं. मग काय आपली शेरडं गेले ते आता खाली या झाडात चरायला. खाली मित्रांनो हे आपला झाडांचा पाला साला वाईज खात्यात शेरडं, मग शेरडांचं भागतं. तर आता आपली सगळी शेरडं खाली गेल्या ते आणि आपल्याला मोहर कोणतरी मेंढकं आहे गड्या. आपली मेंढरं माघारी फिरवली पाहिजे. मोहर कोणतरी मेंढकं आहे, यांची मोहरं थांबले ते ना आपली मेंढरं तिकडंच चालले ते. मित्रांनो आपलं हे लावार वरडते का? या लावराचं राती लांडग्याने कोकर नेलं. साडी बांधली होती मित्रांनो. लांडगा इतका चॅप्टर आहे आमच्या इकडचा. लांडगा भिल म्हणून वाघरेला साडी बांधली होती. ती लांडग्यानी साडी करंडली आणि साडी करंडून मंदोरा तोडला आणि मग ते कोकरं लय मोठं मित्रांनो. जवळजवळ बरंच 5-6 हजाराचं कोकरं घेऊन गेला आपला लांडगा. आता काय तुम्हाला वाड्याला गेल्यावर दाखवेल मी कुठं मंदोरा बिंदोरा करंडला ती. आपली मेंढरं शेरडं आता शेरडाची आणि मेंढरं बी आली ते खाली इकडं दर्यात. आणि दर्यात मित्रांनो हे बघा पाणी बिनी दर्यात एकदम वाहते. वरचं पाणी आता नाल्यातलं यातलं कमी व्हायला लागले त्यामुळं. नाही तर इकडं ना हे आपल्या नळ्यांचं पाणी बिनी एकदम मस्त पाणी बिनी या ठिकाणी. हे तर ह्याला नळीला ह्याला खेकडं बिकडं बी भरपूर असतात शेरडं. आणि इकडून कसं आहे दर्यात सहजासहजी कोणाची मेंढरं येत नाही त्यामुळे चांगलं चराय असतं. आणि मग आपली शेरडं बिरडं मोठं मोठं गावात बिवात खात्यात इकडं. दिवसभर आपल्या डोंगराला फेरफटका मारून मित्रांनो आता एकदाच आलो आपलं माळाला. सगळी गोळा होऊन वाड्यालाच चालले ते आता आपली मेंढरं. थोड्याच वेळात पोचल आपण आपल्या वाड्यावरती. सकाळी आपली इकडे मेंढरं आणलेली ती इकडंच कोकरी धरलेली आणि मग आता ही ताणी मेंढरं गेली ती कोकऱ्या पळत. आपलं दादा आता कोकरी घेऊन आलं बघा या ताणी मेंढरांची. आता 2 करडं राहिले ते 2 मेंढ्या आल्या चालत पण हे 2 येत नव्हत्या मग दादांनी उचलून आणली. तर मित्रांनो या ठिकाणी मस्तपैकी आपली पूजा झाली. हवा ही अशी पूजा बिजा केली होती या ठिकाणी. आणि इथं आपलं देव पुंजलं ते घरचं देव. बाय सगळं आपलं घरचं देव या ठिकाणी पुंजलेलं. इथं आपल्या केळीची पानं बिनं लावून मस्तपैकी पूजा. तर मित्रांनो मस्तपैकी आपलं खात्यात आहे जेवण. या ठिकाणी बघा काय काय जेवण आहे. ही आपली आमटी आणि इथं आपला भात आहे. भात बघा बघलो बरं भात. हा भात अजून का डबल घातलाय आप्पा? डबल भात घातलाय मित्रांनो. पहिलं बघलं संपलं. आणि बाबा आपली जिलबी बी खाली बरीच. तर मित्रांनो आप्पा करते ते जेवण. आप्पा कसं काय झालंय जेवण? मग चांगलं झालंय ना? मस्त झाली ना पूजा? सकाळी आपला आप्पा नव्हतं मित्रांनो. आप्पा आलं देवाला गेलतं. देवाला गेलता काय? जेवण करते ते आप्पा मस्तपैकी. मग कशी काय झाली पूजा? चांगली झाली. चांगली झाली ना? हा माणसं आलती का?
आलती की 10-15 जास्त होती माणसं चांगली इशिक होती. इशिक जेवून गेली काय वाकर द्यायचं चाललंय मित्रांनो आईचं. मित्रांनो रात्री लांडग्याने ना याच ठिकाणी आपला मंदोरा तोडला हा. आणि हा म्हणजे गाठ मध्ये गेलती, मध्ये मंदोरा कराडला आणि मग ते मंदोरा कराडले आपलं 5-6 हजाराचं मोठं कोकरं नेलं. आणि बघा या ठिकाणी पार आपला मधीच वाघरची वाट लागली या गाठीमुळं. आता म्हणजे लांडगा लय बेकार मित्रांनो, लांडगा सोकलाय आता. तर मित्रांनो आज तुम्हाला पूजेचं तर संपूर्ण वातावरण दाखवता नाही आलं, पण मित्रांनो आपल्याला म्हणजे मेंढराकडलं थोडंसं आणि आपलं पूजेचं बी थोडंसं आजचा आपला छोटासा ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.